ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। फटफटची साध, आठवणींचा गारवा आणि माणुसकीची जपणूक। कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय जावा डे धडाक्यात साजरा। जावा डे कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गरम्य आंबा गावात ज्या थाटात आणि भावनेत साजरा झाला त्याला खरंच तोड नाही। काळाचा फेरफटका सोबा, आठवणींचा गारवा। जावा यझडी या गाडीने पिढ्यानपिढ्या माणसाच्या जीवनात जो भावनिक ठसा उमटवला आहे त्याची सजीव झलक या दिवशी दिसून आली। जुन्या प्रेमाच्या, साजिऱ्या आठवणींच्या आणि अजूनही नव्याने धडधडणाऱ्या इंजिनाच्या ध्वनीत कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील फ्रीडम रायडर्स प्रो या समूहाने हा दिवस साजरा केला। 19 गाड्यांचा ऐतिहासिक ताफा पेठ नाक्याहून निघून आंबाघाट गाठला आणि रस्त्यावरून जाताना त्या आवाजाने अक्षरशः काळाच्या कडेकपारी हलवल्या। जुना काळ, जुनी दोस्ती, जुनं प्रेम सगळं परत एकदा जगताना दिसलं। आणि खास बाब म्हणजे या फेरीत नव्हे तर भावनेच्या प्रवाहात सहभागी झाले 73 वर्षीय अमृतराव सुतार आणि 20 वर्षाचा स्वयं लिमसडे। एका बाजूला पिढीभर अनुभव आणि दुसऱ्या बाजूला नवे उत्साही हात, पण गाडी होती तीच, भावना होती तीच। सुकलेल्या हाताने गाडीच्या हँडलला धरलेलं अभिमानाचं बळ आणि तरुणांच्या डोळ्यातलं तेज दोन्ही एकाच गाडीमागे झपाटून वाहताना दिसलं। प्रत्येकाने आपल्या जावा एजडी बाईकची कहाणी सांगितली। कुठे फाटलेला क्लच फायर, कुठे फुटलेलं सायलेन्सर, पण या सगळ्यावर मात करत त्या गाडीच्या प्रेमात आजही ते खरे झपाटलेले। या मोहिमेत सहभागी झालेले काही झपाटलेले नाव म्हणजे प्रसाद शिंदे, रोहित कामत, राहुल पवार, शंतनू जाधव, विशाल माळी, प्रतीक पाटील, सागर मोरे, कपिल सुतार, बाबा इनामदार आणि इतर सर्व जावा एचडी प्रेमी। नावेच नव्हे तर भावनेने ओळखलं जाणारं हे बंद हा कार्यक्रम म्हणजे केवळ मोटरसायकल रॅली नव्हती, ती होती एक जिवंत श्रद्धांजली जुन्या प्रेमाला, जुन्या आठवणींना आणि त्या गाडीला जिने हजारो मनांची धडधड आजवर चालू ठेवली आहे। महानकरी न्यूजसाठी कोल्हापूरहून महेश पवार।